नमस्कार. मी चंदू पर्वते. सनराइज कम्प्युटर एज्युकेशन सांगलीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आज आपण इंटरनेट अँड वेब हा महत्वाचा चॅप्टर शिकणार आहोत. या चॅप्टरमध्ये इंटरनेटचा इतिहास, इंटरनेटचे उपयोग, ISP, ब्राउझर, URL, ईमेल, सर्च टूल्स आणि ई-कॉमर्स समजून घेणार आहोत. तर चला आपण आज इंटरनेट अँड वेब या चॅप्टरला सुरुवात करू. आज आपण काय शिकणार? इंटरनेट अँड वेब हिस्ट्री पाहणार आहोत. इंटरनेटचे कॉमन उपयोग पाहणार आहोत. इंटरनेट ऍक्सेस आणि ISP समजून घेऊ. ब्राउझर आणि URL, प्रोटोकॉल आणि वेब युटिलिटीज पाहू. यानंतर ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग, सोशल नेटवर्किंग आणि सर्च टूल तसेच ई-कॉमर्स याबद्दल सविस्तरपणे शिकणार आहोत. इंटरनेट आणि वेब. आता इंटरनेट तुम्हाला माहिती आहे, पण इंटरनेटची सुरुवात कधी झाली? तर इंटरनेटची सुरुवात 1969 मध्ये अमेरिकेतील अर्पानेट प्रोजेक्ट पासून झालेली आहे. अर्पानेटचे पूर्ण नाव ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क आहे. वेबला वर्ल्ड वाईड वेब किंवा WWW असं म्हटलं जातं. वर्ल्ड वाईड वेब 1991 मध्ये इंट्रोड्यूस झाले होते. इंटरनेट म्हणजे नेटवर्कचे मोठे जाळे आणि वेब म्हणजे इंटरनेटवरील वेब पेजची सेवा. इंटरनेटने पूर्ण जगाला कनेक्ट केलेला आहे. त्यालाच आपण म्हणतो नेटवर्कचे जाळे. आज एखादा डॉक्युमेंट तुम्हाला कोणाला पाठवायचं असेल तर इंटरनेटच्या सहाय्याने विदिन सेकंड मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो. तर इंटरनेटचे युजेस काय आहेत किंवा आपण त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते समजू. इंटरनेटचे अनेक उपयोग आहेत, जसे की कम्युनिकेशनसाठी ईमेल, चॅटिंग, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडिया वापरतो. कम्युनिकेशन म्हणजे संवाद करण्यासाठी तुम्ही ईमेलचा वापर करू शकता, चॅटिंगसाठी व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे याचा वापर करू शकता, व्हिडिओ कॉल्स पण करू शकता आणि सोशल मीडियाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. अच्छा, एज्युकेशनचा जर आपण विचार केला तर ऑनलाईन क्लासेस, ई लर्निंग आणि स्टडी मटेरियल म्हणजे आपण इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन क्लासेस सुद्धा अटेंड करू शकतो किंवा ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेऊ शकतो. त्याच्यानंतर येतं एंटरटेनमेंट. आता एंटरटेनमेंट म्हणजे काय? तर मनोरंजन. तर मनोरंजनासाठी तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने व्हिडिओ बघू शकता, म्युझिक ऐकू शकता, गेम्स खेळू शकता किंवा काही मूवीज सुद्धा तुम्ही बघू शकता. हे सगळं शक्य झालं आहे. कशामुळे झालेलं आहे? इंटरनेटमुळे. आधी जर मूवी बघायची असतील तर टॉकीजवर जावं लागत होतं. आज आपण इंटरनेटच्या सहाय्याने स्वतःच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरती सुद्धा मूवीज बघू शकतो. त्याच्यानंतर आहे चौथं शॉपिंग. शॉपिंग म्हणजे ऑनलाईन खरेदी. शॉपिंगसाठी प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस ऑनलाईन खरेदी करता येतात. जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे तर तुम्ही फिजिकल स्टोअर मध्ये न जाता डायरेक्टली ऑनलाईन ई-कॉमर्स पोर्टलवरून एखादी वस्तू खरेदी करू शकता. तर हे कॉमन युजेस आहेत इंटरनेटचे. कम्युनिकेशन संवादासाठी, एज्युकेशन शिक्षणासाठी, एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन, शॉपिंग म्हणजे खरेदी. आता बघू आपण इंटरनेट ऍक्सेस. तर आपल्या कम्प्युटरला किंवा आपल्या मोबाईलला इंटरनेट ऍक्सेस होतो कसं? तर इंटरनेट वापरण्यासाठी आपल्याला प्रोव्हायडर किंवा ISP लागते. ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, मग कुठल्या अशा कंपन्या आहेत की ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात? कुठली? इंटरनेटची. जसं BSNL झालं, एअरटेल असेल, आयडिया असेल, वोडाफोन, जिओ, या सगळ्या कंपन्या आपल्याला काय करतात? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तुम्ही विचार करा, तुमच्या मोबाईलमध्ये जर सिम कार्ड नसेल आणि जर आपण दुसऱ्याचा हॉटस्पॉट नाही घेतला तर आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्ट होईल का? नाही होणार. तर त्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला लागतात. तर आपल्याला माहिती पाहिजे कुठले इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, इंटरनेट कसा ऍक्सेस होतो. ISP म्हणजे इंटरनेट प्रोव्हायडर आपल्याला इंटरनेट कनेक्शन प्रोव्हाइड करून देतात. ओके, त्याच्यानंतर कनेक्शन टेक्नॉलॉजी कशी असते त्याच्याबद्दल पण आपण समजून घेऊ थोडस.
इंटरनेट कनेक्शन्स वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीने मिळू शकते. आता आपल्या कम्प्युटरला किंवा आपल्या मोबाईलला जर इंटरनेट कनेक्ट करायचं आहे तर आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये पहिला आहे टेलिफोन केबल कनेक्शन. जसं कम्प्युटरला तुम्हाला ब्रॉडबँडनी कनेक्टिव्हिटी करायची असेल केबल, तर त्यासाठी तुम्हाला टेलिफोन केबल कनेक्शन लावावा लागतो, ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या मोबाईलला किंवा आपल्या कम्प्युटरला कनेक्टिव्हिटी देऊ शकतो. दुसरं आहे DSL म्हणजेच डिजिटल सबस्क्रायबर लाईन. त्याच्यानंतर वायरलेस मॉडेमच्या सहाय्याने सुद्धा आपण इंटरनेट कनेक्टिव्हिटी घेऊ शकतो. मोबाईल नेटवर्क आणि ब्रॉडबँड हे कनेक्शनचे प्रकार आहेत. कनेक्शन टेक्नॉलॉजीनुसार इंटरनेटचा स्पीड बदलू शकतो. म्हणजे जर ब्रॉडबँड असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त इंटरनेटचा स्पीड मिळेल. म्हणजे तुमच्याकडे कोणता सर्व्हिस प्रोव्हायडर आणि त्याचं कोणतं प्लॅन घेतलेलं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे जर तुम्हाला कनेक्शन लावायचं आहे किंवा ती कनेक्शन टेक्नॉलॉजी कोणती आहे जर जाणून घ्यायचं असेल, त्यासाठी मध्ये दिलेलं आहे टेलिफोन केबल्स असतील, नाहीतर DSL केबल्स असतील, नाहीतर वायरलेस मॉडेमच्या सहाय्याने आपण कनेक्ट करू शकतो. मोबाईल नेटवर्कच्या सहाय्याने सुद्धा आपण इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आपल्या कम्प्युटरला प्रोव्हाइड करू शकतो. ओके, मग हा इंटरनेट ऍक्सेस होतो कसा? तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट आहे, मग तो तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल? त्यासाठी तुम्हाला लागतील ब्राउझर्स. ब्राउझर्स हे प्रोग्राम्स आहेत, म्हणजे अप्लिकेशन्स आहेत जे वेब रिसोर्स म्हणजे वेबवर जे काही कंटेंट आहे, डेटा आहे, त्याला आपण व्हिडिओ म्हणू, इमेजेस म्हणू, ते ऍक्सेस करण्यासाठी ब्राउझर या अप्लिकेशनचा वापर केला जातो. ब्राउझरच्या मदतीने आपण वेबसाईट्स ओपन करू शकतो. जसं www.google.com ही वेबसाईट मला ओपन करायची आहे, तर मला आधी माझ्या कम्प्युटरमध्ये ब्राउझर इन्स्टॉल करावा लागेल. कोणते एक्झाम्पल्स आहेत ब्राउझरची? जसं मायक्रोसॉफ्टचं एज आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, गुगलचं क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, ही ब्राउझरची उदाहरणे आहेत. ब्राउझर मध्ये ऍड्रेस बार मध्ये आपण URL टाईप करतो. आता URL म्हणजे काय? URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तो बघा तुम्हाला वेबसाईट वरती दाखवलेला आहे, याला आपण वेबसाईट म्हणतो, www.google.com. याला URL म्हटलं जातं, कुणी याला वेबसाईट म्हणतो, कुणी याला लिंक म्हणतो. सगळ्यांचा अर्थ सारखाच होतो. वेबपेजचा ऍड्रेस म्हणजेच URL. तसं मी तुम्हाला म्हणतो www.google. हा जो ऍड्रेस आहे यालाच म्हणतात URL. उदाहरणार्थ इथे वेबसाईट तुम्हाला दाखवलेली आहे. कोणत्याही वेबसाईटची सुरुवात www नी होते. त्याच्या सुरुवातीला HTTP हा कॉमन प्रोटोकॉल लागलेला असतो आणि तुमच्या स्क्रीनवरती वेबसाईट दाखवलेली आहे. URL मध्ये प्रोटोकॉल, डोमेन नेम आणि डोमेन कोड असतो. जसं प्रोटोकॉल म्हणजे जसा HTTP दिलेला आहे याला प्रोटोकॉल म्हणतात. डोमेन नेम गुगल आहे, गुगल वेबसाईटचा, आणि डोमेन कोड .com याला कोड म्हटलं जातं. वेबसाईट ओपन करण्यासाठी योग्य URL टाईप करावं लागतं. जर वेबसाईट बरोबर टाईप नाही केली तर ती वेबसाईट ओपन होत नाही. जसं कोणाला कॉल करायचं असेल तर आपल्याला करेक्ट नंबर टाईप करावा लागतो. जर चुकीच्या नंबर्स असेल तर रॉंग नंबर लागतो, नाही तर कॉलच नाही लागत. त्याच पद्धतीने तुम्हाला करेक्ट URL टाईप करावा लागेल. त्याच्यानंतर आपण बघू डोमेन कोड्स. आता डोमेन कोड म्हणजे काय? डोमेन कोड हे आपल्याला वेबसाईटचा प्रकार दर्शवतात. म्हणजे जसं .com असेल तर आपल्याला समजायला पाहिजे की ती कमर्शियल वेबसाईट आहे. कमर्शियल म्हणजे व्यवसायिक. ज्या वेबसाईटच्या शेवटी .com हा कोड लागलेला असेल ती कमर्शियल वेबसाईट आहे. जर वेबसाईटच्या शेवटी EDU लागला असेल तर EDU चा फुल फॉर्म होतो एज्युकेशनल वेबसाईट आहे ती. वेबसाईटच्या शेवटी .gov.in असेल तर ती गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. वेबसाईटच्या शेवटी .net म्हणजेच नेटवर्क किंवा .org म्हणजे ऑर्गनायझेशन. जर वेबसाईटच्या शेवटी .net किंवा .org असे लागलेलं असेल तर आपल्याला समजायला पाहिजे की ती एखादं ऑर्गनायझेशन आहे, नाही तर एखादं नेटवर्क आहे. परीक्षेसाठी हे डोमेन कोड लक्षात ठेवा. तुम्हाला .com म्हणजे काय हे माहित, याच्यावर क्वेश्चन असू शकतो. नाही तर .org
म्हणजेच ऑर्गनायझेशन याच्यावर सुद्धा क्वेश्चन असू शकतो. ह्या कोडवरून, हे जे कोड दिलेले आहे त्या कोडवरून आपल्याला समजतं की ती वेबसाईट कोणत्या प्रकारामध्ये येते. एक व्यावसायिक आहे की एज्युकेशनल आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे की एखाद्या संस्थेची वेबसाईट आहे, ह्या कोडवरून आपल्याला समजतं. ओके. आता जर तुम्हाला वेब पेज तयार करायचं आहे तर त्यासाठी कोणत्या लँग्वेजेस लागतील त्या सुद्धा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. तर वेब पेज तयार करण्यासाठी HTML म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेजचा वापर केला जातो. ही एक लँग्वेज आहे. वेब पेजचा स्ट्रक्चर तयार करण्यासाठी HTML वापरतात. दुसरी लँग्वेज आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट वेब पेज इंटरॅक्टिव्ह बनवते. कोण? जावा. जनरली वेब पेज डिझाईन करण्यासाठी HTML किंवा जावास्क्रिप्ट या लँग्वेजचा वापर केला जातो. ब्राउझर या लँग्वेजेसचा वापर करून वेब पेजवर स्क्रीन दाखवते. म्हणजे या लँग्वेजेस मध्ये, म्हणजे लँग्वेज म्हणजे काय, कोड असतात, त्या कोडमध्ये वेब पेज बनतील आणि ते वेब पेज स्क्रीनवर दाखवण्याचं काम कोण करतं? ब्राउझर. आज प्रत्येक वेबसाईटच्या मागे अशा वेब लँग्वेजेस काम करत असतात. त्याच्यानंतर प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे रूल्स, नियम. प्रत्येक वेबसाईट ही डेटा एक्सचेंज करताना काही नियम फॉलो करतो. म्हणजे सरसकट डेटा ट्रान्सफर नाही, काही रूल्सला फॉलो करूनच डेटा ट्रान्सफर केला जातो. प्रोटोकॉलमुळे कम्युनिकेशन्स व्यवस्थित आणि सुरक्षित होते. प्रोटोकॉल जो मी तुम्हाला सांगितलं होता HTTP हा प्रोटोकॉल आहे. याने कम्युनिकेशन म्हणजे संवाद किंवा जर तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तो सुरक्षितपणे करता येतो. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याच्यावरती पण एक्झाम मध्ये क्वेश्चन्स असू शकतो. FTPचा फुल फॉर्म आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर करताना काही प्रोटोकॉल रूल्स फॉलो केले जातात. वेब बेस्ड फाईल ट्रान्सफर आणि BitTorrent हे फाईल शेअरिंगशी संबंधित आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन डेटा शेअरिंग करायचे असेल तर त्यासाठी वेब बेस्ड फाईल ट्रान्सफर किंवा BitTorrent या ऍप्लिकेशनचा वापर केला जातो. प्रोटोकॉल नसतील तर दोन कम्प्युटरमध्ये डेटाची नीट देवाणघेवाण होऊ शकत नाही. तर डेटा शेअर करायचा असेल, देवाणघेवाण करायचा असेल तर प्रोटोकॉल हा महत्वाचा दुवा असतो. त्याच्यानंतर वेब युटिलिटीज. आता युटिलिटीज म्हणजे काय? युटिलिटी म्हणजे सर्व्हिस ऍप्लिकेशन. वेबला जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. वेब युटिलिटीज ब्राउझरला अधिक सुविधा प्रोव्हाइड करतात. जसे की प्लगइन्स. प्लगइन्स हे ब्राउझरचा भाग म्हणून आपोआप सुरू होणारे प्रोग्राम्स आहेत. प्लगइन्स प्लगइन्स म्हणजे ब्राउझरला ऑटोमॅटिक कनेक्ट होतात आणि आपल्याला जी गोष्ट हवी असते ती प्ले करून देतात. जसं तुम्ही युट्यूबवर जाता, युट्यूबवर गेल्याच्या नंतर तुम्ही व्हिडिओ प्ले करता, तुम्हाला व्हिडिओ प्लेअर ओपन करायची गरज नाही पडत, ऑटोमॅटिक व्हिडिओ प्ले होतो. जर तुम्ही गुगल क्रोमवर एखादी PDF फाईल डाउनलोड केली तर ती PDF फाईल डायरेक्ट ओपन होते. तुम्हाला ऍक्रोबॅट रीडर हा ऍप्लिकेशन ओपन करायची गरज नाही पडत. तर ते प्लगइन्स मुळे शक्य झालेलं आहे. प्लगइनची उदाहरणं आहेत ऍक्रोबॅट रीडर आहे, फ्लॅश प्लेअर आहे, क्विक टाइम आहे. त्याच्यानंतर फिल्टर्स. फिल्टर्स निवडलेल्या वेबसाईट्स ब्लॉक करण्यासाठी वापरलेले असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही गुगलवरती सर्च करता एखादं पर्टिक्युलर टॉपिक तर त्या टॉपिकशी रिलेटेडच तुम्हाला खाली लिंक्स दिसतात. हे सगळं कशामुळे होतं? फिल्टर्समुळे होतं. फिल्टर्स काय करतो? जे टॉपिक आपण सर्च करतो तेच आपल्याला स्क्रीनवरती शो करतं. पालक आणि संस्था चुकीच्या साइट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी फिल्टर्स वापरू शकतात. जसं तुम्ही सर्च केले गुगलवरती, त्याच टॉपिकवर इन्फॉर्मेशन सर्च झाली, कशामुळे? फिल्टरमुळे. जर फिल्टर नसतं तर चुकीच्या साइट्स आलेल्या असतात, चुकीच्या साइटवर आपण गेलो असतो, त्याच्यामध्ये आपला वेळ गेला असता. तर ह्या वेब युटिलिटीज आहेत. त्याच्यानंतर बघू आपण कम्युनिकेशन्स. कम्युनिकेशन्स म्हणजे संवाद. इंटरनेटचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे कम्युनिकेशन्स. आज आपण ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग, सोशल नेटवर्किंग आणि सर्च टूल यामुळे लोकांना जलद माहितीची देवाणघेवाण करता येते. आज शाळा, ऑफिस, बँक, बिझनेस आणि पर्सनल वापरासाठी इंटरनेट कम्युनिकेशन खूप महत्वाचे झालेलं आहे. त्याच्यामध्ये
इंटरनेटवर जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिलं येतं ईमेल. आता ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. जसं आधी पोस्टाने पत्र व्यवहार केला जात होता, आता आपण इंटरनेटच्या सहाय्याने पत्र व्यवहार करू शकतो. पोस्टाने जो पत्र व्यवहार करत होतो तो पोहोचायला वेळ लागत होता. जसं मुंबईला पाठवायचे असेल तर 2-3 दिवस लागायचे. आज ईमेल करा तुम्ही, आज इकडे सेंड केले की समोरच्या माणसाला रिसीव्ह होतं. ईमेल मध्ये काय असतं मग? ईमेल मध्ये असतो हिडर, मेसेज आणि सिग्नेचर. जसं तुम्ही कोणाला पत्र लिहिता तर वरती टू मध्ये ज्याला पाठवायचे त्याचं नाव लिहितो, त्याला हेडर म्हणतात. त्याच्यानंतर सब्जेक्ट, खाली मेसेज टाईप करतो आणि सर्वात खाली आपली साईन असते. तर ईमेल मध्ये पण सेम ह्या 3 गोष्टी असतात. ऍड्रेस, सब्जेक्ट आणि अटॅचमेंट हे ईमेलचे महत्वाचे पार्ट आहेत. ऍड्रेस म्हणजे ज्याला तुम्ही पाठवणार त्याचा ईमेल आयडी. सब्जेक्ट मध्ये तुम्ही विषय मेन्शन करणार आहात आणि जर मेल सोबत काही डॉक्युमेंट जोडून पाठवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अटॅचमेंट करावं लागतं. डॉक्युमेंट, इमेजेस आणि फाईल अटॅचमेंट म्हणून पाठवता येतात. जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत किंवा एखादं चित्र पाठवायचे आहे तर तुम्ही अटॅचमेंट करून ते पाठवू शकता. ईमेलमुळे माहिती जलद आणि कमी खर्चात पाठवता येते. त्याच्यानंतर कम्युनिकेशनसाठी इन्स्टंट मेसेजिंग किंवा सोशल नेटवर्किंग साईटचा वापर केला जातो. आता इन्स्टंट मेसेजिंग मध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम यांचा वापर केला जातो. इन्स्टंट इकडे सेंड केलं की समोरच्याला इन्स्टंट रिसिव्ह होतो, म्हणून याला म्हणतात इन्स्टंट मेसेजिंग. सोशल नेटवर्किंग मध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन यांचा समावेश होतो. जसं सोशल नेटवर्किंग म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर काही पोस्ट करू शकता, इन्स्टंट समोरच्या व्यक्तीला दिसतं. कम्युनिकेशन जलद आणि सोपे करण्यासाठी या साधनांचा आपण वापर करत असतो. या ऍप्समध्ये जसं तुम्ही व्हॉट्सअपच्या सहाय्याने मेसेज, फोटो, व्हिडिओ, लिंक इझिली शेअर करू शकता. हे होतं इन्स्टंट मेसेजिंग. त्याच्यानंतर असतं सर्च टूल. सर्च टूल्स म्हणजे तुम्ही इंटरनेटवरती काही माहिती सर्च करून ती माहिती मिळवू शकता. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी सर्च सर्व्हिसेस वापरतात. सर्च सर्व्हिसेस म्हणजे जसं बिंग आहे, गुगल आहे, याहू आहे, आस्क आहे, ही सर्च टूलची उदाहरणे आहेत. आता एक्झाम्पल साठी घेऊ आपण. सोशल मीडिया म्हटलं तर फेसबुक येतो, इंस्टाग्राम येईल. आता फेसबुकवर जर मला कम्प्युटर विषयी माहिती सर्च करायची आहे तर मी फेसबुकवरती नाही करू शकत, ते मला गुगलवरती जाऊन करावं लागेल. पण जर मला माझा मित्र शोधायचा आहे तर मी गुगलवरती नाही शोधू शकत त्याला, त्याला मला फेसबुकवरती जाऊन शोधावं लागेल. म्हणजे प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहे. तर सर्च टूल्स मध्ये येतं गुगल, याहू. सगळ्यात जास्त आपण गुगल या सर्च टूलचा वापर करतो, ज्याला सर्च इंजिन सुद्धा म्हटलं जातं. सर्च इंजिन मध्ये कीवर्ड टाईप केल्यावर संबंधित माहिती मिळते. जसं तुम्ही गुगल चालू करता, गुगल चालू केल्यावर खाली सर्च बार असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली माहिती पाहिजे ते वर्ड टाईप करता. म्हणजे कीवर्डच्या साह्याने तुम्ही माहिती सर्च करता. कशामध्ये? सर्च इंजिन मध्ये. वेब पेज ऍड्रेस आणि ईमेल ऍड्रेस वेगळे असतात हे लक्षात ठेवा. वेबसाईटची सुरुवात ही www ने होते, तर ईमेल ऍड्रेस मध्ये एक @ असतो, तो मध्ये असतो, त्याच्या सुरुवातीला एक नेम असतं आणि शेवटी ज्या वेबसाईटवर आपलं ते अकाउंट बनवलेलं आहे त्या वेबसाईटचा ऍड्रेस असतो. त्याच्यानंतर बघू आपण इंटरनेटचा यूज आपण शॉपिंग किंवा ई कॉमर्स साठी सुद्धा करू शकतो. ई कॉमर्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इंटरनेटवरून एखादी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी विक्री करण्याला ई कॉमर्स म्हणतात. जसं तुम्ही अमेझॉन वरून एखादा मोबाईल खरेदी केल्या त्याला ई कॉमर्स असं म्हटलं जातं. जर मी एक व्यावसायिक असेल तर मला माझं मर्चंटचं अकाउंट रजिस्टर्ड करावं लागतं आणि तुम्ही जर कस्टमर असाल तर तुम्ही वैयक्तिक अकाउंट रजिस्टर्ड करता. ऑनलाईन शॉपिंगचा बेनिफिट काय, तर आपल्याला वैयक्तिकरित्या स्टोअरला जायची गरज नाही. आपण ऑनलाईन आपल्या मोबाईल मधूनच घेऊ शकतो. आपल्याला
जी वस्तू घ्यायची आहे त्याचे खूप सारे ऑप्शन्स दिसतात, त्याची प्राइस किती असेल आणि किती दिवसांनी तो आपल्या घरापर्यंत डिलिव्हर्ड होईल हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं. दुसरी गोष्ट, जर एखादा प्रोडक्ट जर आपल्याला आवडला नाही तर आपण त्याला इझिली रिटर्न पण करू शकतो. हा ई कॉमर्स पोर्टलचा बेनिफिट आहे. त्यामुळे आज मॅक्झिमम लोक वस्तू खरेदी ई कॉमर्स पोर्टल वरून करतात, ना की फिजिकल स्टोअर मधून. त्याच्यानंतर ई कॉमर्सचे 3 टाईप आहेत. पहिला आहे बी टू बी. बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस. बिझनेस टू बिझनेस म्हणजे मोठा बिझनेसमॅन त्याच्याकडून लहान बिझनेसमॅन वस्तू खरेदी करतो, त्याला म्हणतात बी टू बी, बिझनेस टू बिझनेस. दुसरा आहे बी टू सी. बी टू सी म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर. एखाद्या बिझनेसमॅन कडून एखादा ग्राहक जर वस्तू खरेदी करत असेल तर त्याला म्हणतात बी टू सी. जसं की अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, मिंत्रा झालं, याच्यावरून जे काही आपण खरेदी करतो हे येतं बी टू सी मध्ये, बिझनेस टू कंझ्युमर. तिसरा आहे सी टू सी, कंझ्युमर टू कंझ्युमर. म्हणजे एखाद्या ग्राहकाकडून दुसरा ग्राहक जर वस्तू खरेदी करत असेल तर त्याला म्हटलं जातं सी टू सी. जसं OLX. OLX वर जर मला माझी गाडी विकायची आहे तर मी OLX वर पोस्ट करणार आणि जर एखाद्याला घ्यायचा असेल तर तो डायरेक्ट माझ्यासोबत कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजे एक ग्राहक आपली वस्तू विकतो आणि ती दुसऱ्या ग्राहकाला मिळते, त्याला म्हटलं जातं सी टू सी. असे ई कॉमर्सचे 3 प्रकार, बी टू बी, बी टू सी, सी टू सी. आज ऑनलाईन शॉपिंग ई कॉमर्सचे सर्वात कॉमन उदाहरण आहे. तर आजच्या चॅप्टर मध्ये आपण काय बघितलं त्याचं क्विक रिव्हिजन करूया. इंटरनेटची सुरुवात अर्पानेट प्रोजेक्ट पासून झाली अमेरिकेमध्ये. वर्ल्ड वाईड वेब 1991 मध्ये आले आणि जेव्हापासून वर्ल्ड वाईड वेब आले तेव्हापासून आपण इन्फॉर्मेशन, इमेजेस, व्हिडिओ ऑनलाईन देवाणघेवाण करू शकलो. त्याच्या आधी फक्त इन्फॉर्मेशन देता येत होती, पण जेव्हा वर्ल्ड वाईड वेब आला त्याच्यानंतर आपण ऑनलाईनच्या सहाय्याने इन्फॉर्मेशन मध्ये इमेजेस, व्हिडिओ शेअर करू शकलो. त्याच्यानंतर ISP इंटरनेटसाठी कनेक्शन देतात. ब्राउझर वेबसाईट ऍक्सेस करण्यासाठी वापरले जातात. URL म्हणजे वेबसाईटचा ऍड्रेस असतो. प्रोटोकॉल म्हणजे डेटा एक्सचेंज रूल्स, जे आपण ऑनलाईन डेटाची देवाणघेवाण करतो त्याला प्रोटोकॉल्स फॉलो करतात. हे झालं क्विक रिव्हिजन. आता बघू आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून काय पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. अर्पानेट म्हणजे ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क, त्याचा फुल फॉर्म आहे. WWW म्हणजे काय तर वर्ल्ड वाईड वेब, याच्यावरती पण एक्झाम मध्ये क्वेश्चन असतं. ISP ची उदाहरणे BSNL आहे, एअरटेल आहे, जिओ आहे. HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी या लँग्वेजचा वापर करतात. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. .com म्हणजे कमर्शियल. EDU म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट. ईमेल मध्ये ऍड्रेस, सब्जेक्ट, अटॅचमेंट असतात. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंटरनेट आणि वेब चॅप्टर पहिला. या चॅप्टर मध्ये परीक्षेसाठी खूप उपयोगी गोष्टी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी नाही समजल्या असतील तर व्हिडिओ पुन्हा बघा. महत्वाचे मुद्दे असतील रिवाइज करा आणि प्रॅक्टिस टेस्ट सोडवा. धन्यवाद.